गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आशुतोष सुनील आवळे हा शनिवारी रात्री मृत अवस्थेत आढळून आला होता। यावेळी आशुतोषच्या डोक्यात गंभीर जखम झाल्याचं निदर्शनास आलं। त्यानंतर आशुतोषच्या आकस्मिक मृत्यूप्रकरणी अज्ञाताविरोधात गांधीनगर पोलिसात गुन्हा दाखल होता। त्याच्या डोक्यावरील जखमेमुळे पोलिसांचा संशय बळावला। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांच्या तपासादरम्यान या प्रकरणात गांधीनगर कोयना कॉलनी परिसरात राहणाऱ्या शंकर बनसोडे, राजू काळोखे, शुभम कांबळे, करण डांगे यांच्यासह अन्य 3 अल्पवयीन मुलांची नावं समोर आली। संशयावरून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली। आशुतोष आवळे याच्याशी किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून त्याचा खून करून मृतदेह शांतीप्रकाश घाट परिसरात फेकून दिला असल्याची कबुली संशयितांनी दिली। पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, वैभव पाटील, गजानन गुरव, योगेश गोसावी, प्रवीण पाटील, राजू कांबळे, शिवानंद मठपती, विशाल खराडे, संतोष बर्गे, अमित मर्दाने, अरविंद पाटील यांनी ही कारवाई केली। पुढील तपासासाठी संशयितांना गांधीनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले।